आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ओबीसी आरक्षणासाठी ईश्वरपूरमध्ये विराट मोर्चा, इतर जातींचा समावेश रद्द करण्याच्या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी समाज आरक्षणाचा एल्गार। 1 सप्टेंबर 2025 रोजीचा ओबीसी समाजात इतर जातींचा समावेश करणारा GR रद्द करावा आणि ओबीसी आरक्षणात इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये या मागणीसाठी वाळवा तालुका ओबीसी आरक्षण हक्क मोर्चाने आज ईश्वरपूरमध्ये विराट एल्गार पुकारला। हजारो ओबीसी बांधव आणि महिलांनी या मोर्चात सहभाग घेत संपूर्ण परिसर ओबीसी बचावच्या घोषणांनी दणाणून सोडला। पंचायत समिती ईश्वरपूर येथून सुरू झालेला हा मोर्चा ईश्वरपूर तहसीलदार कार्यालयावर धडकला। विशेष म्हणजे या संपूर्ण मोर्चाचे नेतृत्व ओबीसी समाजातील मुलींनी केले, ज्यामुळे या आंदोलनाला एक वेगळेच बळ मिळाले। हा मोर्चा म्हणजे केवळ आरक्षणाची मागणी नसून ओबीसी समाजाच्या अस्मितेची आणि भवितव्याची लढाई आहे असा संदेश यातून देण्यात आला। तेजस्वी पिवळ्या रंगाचे झेंडे आणि टोप्या घातलेल्या हजारो कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण तहसीलदार कार्यालय परिसर पिवळ्या वादळाने भरून गेला होता। प्रशासनाकडे आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी जमलेल्या या जनसमुदायाने आपली एकी आणि निर्धार दाखवून दिला। सरकारला ओबीसी समाजाच्या भावनांची दखल घ्यावीच लागेल असा स्पष्ट इशारा या मोर्चातून देण्यात आला। ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी M24 तास न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला। हा मोर्चा केवळ एक सुरुवात असून जोपर्यंत सरकार ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही सुद्धा यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी ॲडव्होकेट ऋतुजा सर्जेराव माळी। आज या ठिकाणी वाळवा तालुक्यातील समस्त ओबीसी समाज आमच्यावर होणारे अत्याचार आणि आमच्यावर होणारा जो अन्याय आहे ओबीसी समाजामध्ये जे मराठ्यांना जे आरक्षण देण्यात येणार आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा हक्क मोर्चा काढलेला आहे। मी हा आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय, कारण जर आमच्या पुढच्या पिढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे, त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्यांना जे हाल सोसावे लागणार आहेत त्याच्या विरुद्ध आज आम्ही हा मोठा लढा उभा केलेला आहे। नमस्कार, तर मी कुमारी तमन्ना अभिद नायकवडी, राहणार इस्लामपूर। आमच्या ओबीसी बांधवांचा ओबीसी हक्क मोर्चा हा वाळवा चढाण्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून हा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आज तहसीलदार कार्यालयासमोर एकत्र होणार आहे आणि आपल्या हक्कासाठी लढणार आहे। वाळवा ओबीसी समाज आज सर्व एकत्र झालेला आहे आणि एका नव्या क्रांतीसाठी आज एकत्र होऊन तयार झालेला आहे। धन्यवाद। जय ओबीसी, जय मल्हार। आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी संपूर्ण वाळवा तालुक्यातून सर्व ओबीसी समाजाच्या बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या ईश्वरपूर शहरामध्ये पंचायत समितीपासून शहरातील प्रमुख मार्गावरून आपल्या शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा ओबीसी समाजाचा हा भव्य मोर्चा, या मोर्चाचं नाव आहे ओबीसी हक्क मोर्चा। या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणी नेतृत्व करत नाही, सर्व समाज बांधव पाठीमागं आहेत। 5 आमच्या 54 ओबीसी समाजापैकी 5 मुली या मोर्चाचं नेतृत्व करतील। इथून तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर या 5 मुलीच आपल्या समाजाची ओबीसीची भूमिका मांडतील आणि त्यानंतर याच 5 मुलींच्या हस्ते मान्य तहसीलदार वाळवा यांना निवेदन देण्यात येईल। आपल्या ओबीसी समाजाचे जे आरक्षण आहे, जे 27% आरक्षण आहे, या आरक्षणामध्ये कुठल्याही इतर समाजाचा समावेश न करता आमचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आमची प्रशासनाकडे शासनाकडे प्रमुख मागणी राहणार आहे। या मागणीसाठी आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नमस्कार।